आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9। सिलेंडर बुकिंग केल्यानंतर 2.5 दिवसात डिलिव्हर होतो आहे। हा जागतिक आव्हानाचा काळ आहे। सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। घाबरून जाण्याची गरज नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन। मोदी सरकारच्या काळात प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढल्या आहेत। प्रियंका गांधींची टीका, लोकांना एलपीजी परवडण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, हे मोदी सरकारच्या धोरणाचे परिणाम आहेत, असाही निशाणा। आवाजी मतदानाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला। विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळामध्ये प्रस्ताव फेटाळला। विरोधी पक्षाने आणलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षच चर्चा करायला तयार नाही। लोकसभा अध्यक्षांविरोधातील प्रस्तावावर लोकसभेमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल। जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा हे दुसऱ्या देशात असतात। शहांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींना टोला। देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपलीच होणार। अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रानं ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकल्याचीही माहिती। शिवसेना पक्षाने धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। शिवसेनेचं प्रकरण कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलं। अजित पवारांचं नाव संस्थेला देण्यापूर्वी परवानगी लागणार। पवार कुटुंबियांकडून धर्मदा आयुक्तांना पत्र। नावाचा गैरवापर टाळण्यासाठी कुटुंबाचा निर्णय। पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची खोटी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक। 2018 मध्ये धमकी दिल्याचं प्रकरण। मुंबईतील डीबी मार्ग पोलिसांकडून आरोपी काशीनाथ मंडलला अटक। मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्राबाबत GR काढला, मात्र अनेक ठिकाणी सरकारकडून प्रमाणपत्र दिलं जात नाही। मनोज जरांगेंचा आरोप। प्रमाणपत्रांबाबत आमदारांना जाब विचारा, जरांगेंचा आवाहन। दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। एकनाथ खडसेंविरोधात SIT नेमण्याचे बावनकुळेंचे आदेश। 3 महिन्यात SIT आपला अहवाल देणार। बावनकुळेंची माहिती, 6 विभागातील अधिकारी या विभागाशी संबंधित आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये कुटुंबाने SIT अधिकाऱ्यांची भेट घेतली। मला न्याय मिळेल असं वाटत नाही। ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रुआणावर गृह खात्यानं नियुक्त केलेली SIT म्हणजे चॉकलेट दिल्यासारखं आहे, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली। लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरली। सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ। विरोधी पक्षनेत्यांनी महापुरांच्या दिशेनं बॉटल फेकल्याचा प्रकार। नगर सचिवांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं बॉटल फेकली। मुंबईतील SRA प्रकल्पांबाबत विधिमंडळामध्ये बैठक। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांची उपस्थिती। गृहराज्यमंत्री पंकज भोयर SRAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित। पुणे महापालिकेसमोर आता शिंदेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। हडपसर परिसरातील पाणी टंचाई विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। यावेळी पालिकेविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये 108 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। 3.30 कोटी रोख रक्कम आणि 1 किलो सोन्यासह आत्मसमर्पण। पहिल्यांदा संपत्तीसह माओवाद्यांचं आत्मसमर्पण।